जोरात फोड. हा फिरवत मोर्या. मंडळांनो क्लोज झाला, क्लोज हॉटेल. काय करणार राव, आता पुढे जाऊन दादा बोललाय ते गर्दी खूप आहे. मंडळींनो झुणका भाकर खायला या. वांग्याची भाजी एकदम झणझणीत आहे. मंडळींनो गाणगापूरला आपण पोचलोय, पण 1 किलोमीटर आधीच आपल्याला थांबावं लागलं. नमस्कार, मी रुपेश भोयर आपल्या मनमौजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आत्ता वाजलेत 9:30 आणि आम्ही निघालोय अक्कलकोटला. आणि आपण गाडी केली, मित्राचीच गाडी आहे. तर तो आला आता खाली आणि आता आपण जाणार आहेत मित्राची फॅमिली आहे आणि मी एकटा. अक्षता येणार नाही कारण अक्षताला सुट्टी नाही आहे उद्या. आणि प्लॅनिंग अशी आहे की उद्या सुट्टी असल्यामुळे आपली एकदम घाई गडबडीत ही पिकनिक आहे, अचानक ठरलेली पिकनिक. आणि आज जाणार आम्ही आता आणि उद्या लगेच येणार आपण रात्री. तर उद्या कधी येतोय रात्री ते डिपेंड आहे. तर चला आपण. तर अक्षताला यायचं होतं पण तिला सुट्टी नाही. अक्षताला खूप इच्छा होती अक्कलकोटला यायची. काय बोलशील? नेक्स्ट टाइम. डन डन. हो, एन्जॉय म्हणजे धावपळीचा हा प्रवास आहे. जाणार उद्या लगेच आम्ही येणार रिटर्न. पण नेक्स्ट टाइम आम्ही सगळं करणार आहेत. गाणगापूर, अक्कलकोट, त्रिवेणी संगम, पंढरपूर, मस्त 3-4 दिवस जाऊ. हां, जोरात फोड. हा फिरवत मोर्या. चला. तर मंडळींना आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. बोला गणपती बाप्पा, स्वामी महाराज की. तर मंडळींना आपण फर्स्ट टाइम एवढ्या लॉंग ट्रिपला निघालोय आणि ते पण रात्रीचा प्रवास. एकदम भन्नाट आपला प्रवास होणार आहे. आणि आता काहीतरी आम्हाला डिस्टन्स 8.5 तास दाखवत आहे. बघूया, अजून एक्स्ट्रा हॉल्ट वगैरे घ्यायलाच लागेल, तरी अजून 1-1.5 तास एक्स्ट्रा पकडूया. बघू, जसं असं आपण जाऊ तसंच तुम्हाला अपडेट देत जातो. तर मंडळींनो आम्ही ते CNG भरायला थांबलोय, कारण मग आता डायरेक्ट आपल्याला पुण्याला आहे CNG. आणि पुण्यामध्ये काय भरोसा नाही आहे. तर तो मित्र बोलतो की रात्री बंद पण असतं. त्याला बोललो रिस्क नको घेऊ, इथेच भर. आणि ते बघा, इथे जर बघाल तर 4-5च गाड्या. बाईकला एंट्री नाही. हा कसा गेला बाईकवाला? कुठे अजून वरती आहे ना, तिथून चालू आहे. अच्छा, हा. CNG भरायला थांबलोय. एवढे पाय दुखतात ना आणि एवढी कंबर दुखायला लागली बसून बसून. पण नशीब एवढं चांगलं आहे ना की इकडे पण CNG भेटला आणि हार्डली 2 का 3 मेंबरच पुढे होते. ते पण उतरतात, त्यांना पण कंटाळा आला बसून बसून. मंडळींनो आम्ही इथं थांबलो आता दत्त वेजला. काहीतरी पेटपूजा करूया कारण खूप मधीपासून भूक लागले आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया.
मंडळींनो क्लोज झाला, क्लोज हॉटेल. काय करणार राव. आता पुढे जाऊन दादा बोलले ते ओनर की पुढे जाऊन आहे म्हणून, बघूया जाऊन. एवढी भूक लागली ना, मग वेफर काढलेले थोडे खाल्ले, परत ठेवले, तर परत काढायला लागतील. सुप्रभात मंडळी. तर मंडळींनो चहा प्यायला आहे. अजून इथून 1 तासाचा प्रवास आहे ना आकाश, आणि 1 तासाचा प्रवास. फ्रेश. तर मंडळींनो फ्रेश गुड मॉर्निंग. परत एकदा आपण आता फ्रेश होऊन मस्तपैकी रेडी झालो आहे स्वामींच्या दर्शनासाठी, मंदिरात जाण्यासाठी. आणि आत्ता आम्ही कुठे थांबलो आहे, तर आम्ही स्टार्टिंगला गेलेलो भक्त निवासला. तर भक्त निवासला कसं होतं, पैसे कमी होते पण रूम पण चांगल्या होत्या, पण मेन होतं टॉयलेट खूप घाण होतं. आणि आम्हाला पाहिजे होतं 2, कारण आमच्यासोबत लेडीज पण आहेत, त्याच्यामुळे 2 रूम हव्या होत्या. तर एक रूम होती त्याचं टॉयलेट खराब होतं, आणि दुसरी जे रूम होतं त्याचं ते कॉमन वॉशरूम होतं, तर ते पण टॉयलेट खूप खराब होते. त्याच्यामुळे मग आम्ही तिकडून निघालो आणि मग पुढे आलो. तर इथे होतं की राहण्याची उत्तम सोय. आंघोळीला फक्त आंघोळ करायची असेल तर तुम्हाला 100 रुपये, आणि जर राहायचं असेल, रूम पाहिजे असेल तर तुम्हाला 1000 रुपये एका रूमचे. तर आम्ही इथे मग राहिलो. हार्डली काहीतरी इथून 3 किलोमीटरच आहे फक्त स्वामींचं मंदिर. तर आम्ही फ्रेश वगैरे झालो, बाकीचे पण अजून फ्रेश होत आहेत, आणि मग आपण निघूया स्वामींच्या दर्शनासाठी. आणि आज गुरुवार म्हटल्यानंतर गर्दी तर असणार. आणि आम्ही त्यांना विचारलं पण यांना, इकडचे जे ओनर आहेत त्यांना, ते बोलले की गर्दी तर आहे पण अर्ध्या तासात तुमचं दर्शन होऊन जाईल. अर्ध्या तासात दर्शन होईल या जरतरच्या गोष्टी आहेत, कारण आपल्याला माहिती नाही. मी पण इथे फर्स्ट टाईमच आलो आहे. बघूया आता किती वेळात होतं, कारण जर लवकर झालं दर्शन तर आपल्याला गाणगापूर पण करायचं आहे. आणि हो, तिकडची जेवढी पण अक्कलकोटची जेवढी माहिती आहे तुम्हाला, आजूबाजूचा कसा परिसर आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेन. चला मंडळींनो, आपण फायनली आलो आहे अक्कलकोटला, आणि आपण चाललो आहे आता लाईन लावायला दर्शनाकडे. इकडे आहे ना वाटतं दर्शनाची लाईन. ना, हा मार्केट आहे वाटतं. लाईन आय थिंक सो इकडून आहे. इथून जाऊ. आतमध्ये माहिती नाही शूटिंग करून देतील की नाही, पण जेवढं आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला. एवढी गर्दी आहे ना, पण दर्शन तर पटापट होतं असं दिसतंय. गर्दी खूप आहे. तर मंडळींना हा मार्केट आहे पूर्ण, आणि इथे चपला ठेवायचे आपल्याला. वेगळी आहे आणि जेंट्सची वेगळी आहे लाईन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंडळींनो, गुरुवारी आज एवढी लाईन आहे ना, तर माहीत नाही आता किती वेळ लागेल आपल्याला दर्शनाला, पण बघूया. अक्कलकोट हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे धार्मिक शहर आहे.
हे शहर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्यासाठी आणि समाधी मंदिरासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. धार्मिक महत्त्व याचे असे आहे की अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य कार्यक्षेत्र होते. त्यांनी आपले अनेक वर्षे येथे घालवले आणि येथेच त्यांनी महासमाधी घेतली. वटवृक्ष मंदिर. येथील मुख्य वटवृक्ष मंदिर हे स्वामींच्या भक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. याच वटवृक्षाखाली बसून स्वामी महाराज भक्तांना मार्गदर्शन करत असत. वटवृक्ष मंदिरापासूनच जवळच स्वामी महाराजांची समाधी असलेला भव्य मठ आहे. एकेकाळी अक्कलकोट हे मराठा साम्राज्यातील भोसले घराण्याचे एक स्वतंत्र संस्थान होते. बोला श्री स्वामी समर्थ. मंडळींनो इथं मार्केट आहे आणि तुम्ही इथे तुम्हाला पुस्तक हवं आहे किंवा काही स्वामींचं हवं आहे तर तुम्ही इथे विकत घेऊ शकता, माळ वगैरे. मंडळींनो मस्तपैकी दर्शन झालं आपलं. गर्दी होती पण पटकन एवढ्या लवकर गाभाऱ्यात पोचलो आणि दर्शन झालं कधी कळालंच नाही. पण बराच वेळ थांबलो तिथे आम्ही आणि नारळ वगैरे कोणाला देऊ असं झालेलं. पटकन मग त्या माणसाला दिलं आणि मग त्यांनी मला दिलं. बोललो आता घेतलं तर काय करायचं, कारण एवढी गर्दी होती ना, ते पटापट हे करत होते. ते एक चांगलं आहे की जास्त वेळ कोणाला जास्त थांबवत नाही, प्रत्येकाला दर्शन मिळतं किती पण गर्दी असली तरी. पण झालं व्यवस्थित. गाभाऱ्यात पण बसलो आम्ही बराच वेळ. व्हिडिओ शूटिंग अलाव नव्हती त्यामुळे मग मोबाईल मी खिशातच ठेवला. जेवढं होतं तेवढं दाखवलं मी तुम्हाला. छान वाटलं. आता आपण थोडा नाश्ता करूया आणि निघूया गाणगापूरला. चला. दीप्तीची आईच हरवलेली. टेन्शन 5-10 मिनटं गेले आम्हाला शोधायला. नशीब भेटले आम्हाला. चला आता. मंडळींनो झुणका भाकर खायला या. वांग्याची भाजी एकदम झणझणीत आहे आणि झुणका तर खूप महिन्यांनी बोलता येईल, कारण पण इकडे येऊन खाण्याचा मस्त मजा वेगळीच आहे. गाणगापूरला पण पोचलो आहे, पण 1 किलोमीटर आधीच आपल्याला थांबावं लागलं कारण ट्रॅफिक जॅम आहे आणि पार्किंगला जागा नाही. अक्षरशः आम्हाला समजलं की 1 तासापूर्वी एक पण गाडी नव्हती, पण आता खूप ट्रॅफिक जॅम आहे बघा. नुसत्या गाड्याच गाड्या. आता काय करायचं, इथून आपल्याला रिक्षा मिळेल आणि मग इथून रिक्षाने आपण जाऊया. तिथून परत 5 मिनटं आपल्याला चालत जायचं आहे आणि मग मंदिर आहे. तर मंडळींना आपण टमटममधून आलो आणि काहीतरी 15 रुपये सीट आहे. 15 रुपये का 20 रुपये, एकदम जवळ डिस्टन्स आहे. आम्हाला नव्हतं माहिती. आम्हाला माहिती असताना तर कशी पण गाडी काढली असती आणि आलो असतो इथपर्यंत, पण नव्हतं माहिती. आणि इथून काहीतरी 5 मिनटं वॉकेबल आहे. तर बघूया. आता आपल्याला चालत जायचं आहे आणि गरमी एवढी होते ना, परत जेवायचं पण बघायचं आहे. ठीक आहे, बघूया. चला. इथे आपण उतरलो ना, कोणती पण आहे बघा, या ज्या टमटम येतात ना ते इथे उतरवतात आणि इथून आपल्याला जायचं आहे 5 मिनटं.
श्री क्षेत्र गाणगापूर हे कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत दत्त तीर्थक्षेत्र आहे. भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर वसलेले हे स्थान दत्त भक्तांसाठी पंढरी मानले जाते. श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जाणारे श्री नृ सरस्वती यांनी येथे 22 ते 23 वर्ष वास्तव्य करून तपश्चर्या केली. येथील मठात श्री नृसिंह सरस्वती यांच्या निर्गुण पादुका आहेत. यांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात. तर मंडळींनो, हे पण आपलं श्री नृसिंह सरस्वती यांचं दर्शन झालं. 20 मिनिटात दर्शन होईल, पण जवळपास 1 ते 1.5 तास गेलं. हालत डाऊन झाली. जेवढं अक्कलकोटला नाही त्रास झाला ना तेवढं इकडे झाला लाईनमध्ये, आणि त्यात एक दोघांच्या अंगात पण आलेलं. तर त्यांना पहिले जाऊन दिलं आणि खूप हालत बेकार झाली. आणि एवढी गरमी पण आहे ना, अजून जेवलो पण नाही. तर ठीक आहे, बाकीचं तुम्हाला मी नंतर सांगतो. आता सध्या आम्ही पहिले गाडीकडे जातो. गाडी जिथे उभी आहे, तरी पण इथून 5 ते 10 मिनटं लागतील अजून. बघू कसं जायचं ते. मी कुठे पण गेले ना तर अशा प्रकारे मार्केट असतोच. अक्कलकोटला पण होता आणि इथे पण आहे गाणगापूरला. हे बघा, सगळं देवाचं साहित्य वगैरे घेऊ शकता आणि तुम्हाला काय चांगलं वाटेल मस्तपैकी ते पण घेऊ शकता. लहान पोरांची खेळणी वगैरे सगळं आहे इथे. एकदम हेच भरते, जत्राच भरते एक प्रकारे. आणि आज गुरुवार असल्या कारणाने गर्दी. तर मंडळींनो, आलो आपण आता गाडीजवळ. बघ आपली गाडी. आणि आत्ता आहे आपला परतीचा प्रवास. बरंच आपण फिरलो, 2च प्लेस फिरलो, पण असं वाटलं ना खूप प्लेस केले. कारण या गरमीमुळे ना खूप एकदम दमायला होतं. गाणगापूरचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे तुम्ही आलात तर त्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी तुमच्या अंगात जर निगेटिव्ह काय एनर्जी असेल ना, ती तुम्हाला तिथपर्यंत पोचूच देणार नाही. त्या आधीच तुमच्या अंगात येणार. आणि हे वैशिष्ट्य आहे आणि जाम भारी वाटतं. एक थोडक्यात माहिती द्यायची म्हणजे हे जे आहे ना, ते मंदिर श्री नृसिंह सरस्वती यांचं होतं, जे दत्तगुरूंचे दुसरे अवतार. पहिले अवतार श्री दत्तांचे श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती आणि तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ, शेवटचे अवतार स्वामी समर्थ. तर मंडळींनो, आता आपण निघूया. आणि अजून काहीतरी इथून डिस्टन्स आपल्याला 12 तास दाखवते. वाजलेत 2:30 आणि अजून आपण जेवलो पण नाही. फक्त एक वडापाव खाल्ला आता, पण एका वडापावनी तर काय भूक जाणार नाही. तर आपल्याला कुठे मध्ये ना थांबायलाच लागेल. आपण अजून 1 तास पकडू. एक 13 तास तरी आपल्याला ट्रॅव्हलिंगला जाईल घरी पोहोचण्यासाठी. म्हणजे पकडा तुम्ही रात्रीचे 3 तरी वाजतील. तर मंडळींनो, कसा वाटला हा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बाकीची इन्फॉर्मेशन घरी गेल्यावर तुम्हाला देईलच मी. तर मंडळींनो, आपण सकाळी 6:15 वाजता आलो अक्कलकोटवरून. कारण रात्री आम्हाला खूप लेट झालं आणि CNGसाठी पण वेळ गेला. ऑलरेडी पेट्रोलचे तर खूप वांदे आहेतच, एवढा रेट वाढला आहे. पण CNGसाठी रांगाच्या रांगा लागतात, त्याच्यामुळे मला लेट झालं. आणि मस्त एकदम छान दर्शन झालं अक्कलकोट गाणगापूर. तुम्ही बघितलंच असेल. ते बोलतात ना, स्वामी जेव्हा बोलवतात तेव्हाच तुम्हाला तेव्हाच तुम्ही तिथे जातात अक्कलकोटला. तर आमच्याबरोबर सेम झालं. एकाच दिवसाच्या सुट्टीमध्ये तो प्लॅनिंग झाला आणि सक्सेससुद्धा झाला तो प्लॅन. आणि गुरुवार असल्यामुळे गर्दी खूप होती. एक शॉर्टमध्ये तुम्हाला परत एकदा सांगतो, जेव्हा तुम्हाला रूम म्हणजे राहायची सोय तिकडे ॲक्च्युली फक्त निवासला गेला तर तिथे फक्त टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे. अदरवाईज तुम्हाला जर
फक्त आंघोळ करून पटकन निघायचं असेल तर मग तुम्ही तिकडे जाऊ शकता. 900 रुपये म्हणजे एकाचे 300 रुपये पर व्यक्ती मागे. आणि बाकीचं तर तुम्हाला मिळतील पण शोधावं लागतील. बाकीच्या रूम जसे आम्हाला पटकन मिळाली तिथे काय 1000 रुपीज घेतले आमच्या रूमचे. सो आम्ही 2-3 तासासाठीच रूम घेतलेले, त्यामुळे छान झालं. आणि तिकडे गेल्यानंतर पण दर्शन एकदम मला वाटलं खूप 3-4 तास जातील, पण तसं नाही झालं. पटकन दर्शन झालं, एकदम धावती पळती भेट झाली स्वामींसोबत. आणि नंतर मग गाणगापूरला गेल्यानंतर मग तिथे आमचा वेळ गेला, कारण तिथे खूप गर्दी पण होती. तिथे आमचा 1 ते 1.5 तास गेला. जेवणाचं म्हटलं तर आम्ही काय महाप्रसादाला थांबलो नाही, कारण परत मग अजून वेळ झाला असता, त्यामुळे आम्ही बाहेरच जेवलो. मेन म्हणजे नंतर आम्ही ॲक्च्युली ट्रेननी जाणार होतो, पण म्हटलं ट्रेनचे तिकीट्स अवेलेबल पण होते, पण म्हटलं परत आपली गाडी असल्यावरती आपल्याला हवं तसं हे करता येतं. पण ट्रेन जर टायमात आहे तर मग आपल्याला परत त्या टायमानेच निघायला लागतं. आता कसं आमची गाडी होती, थोडे पैसे एक्स्ट्रा गेले, पण गाडी आमची असल्यामुळे आम्ही तेवढं जरा चांगलं एका दिवसात पण चांगलं दर्शन करायला मिळालं. फिरलो वगैरे आम्ही, पण छान झालं. नेक्स्ट टाईम ट्रिप करू तेव्हा आम्ही सगळं करू, जसं की मी व्हिडिओमध्ये बोललो आहेच. तर ह्यावेळेस जरा थोडे 2च प्लेस केले. तर ओव्हरऑल व्हिडिओ आमचा कसा वाटला तुम्हाला, अक्कलकोट गाणगापूर, तुमचंही दर्शन झालं चांगलं माझ्यासोबत, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन असतील त्यांनी लाल कलरची जी बेल ऐकून आहे ते दाबा, जेणेकरून तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.